ओम जय गुरुदेव. आजकाल असं आहे की आता सगळे तुळजाभवानी येडेश्वरीच्या यात्रेवरून आले. तर आल्याच्या नंतर बायका परड्या भरतात. तर परड्या कशा भरतात? तर आपल्याकडं रेशनचे गहू मिळतात, तांदूळ मिळतात. मग ते गहू परड्या भरायला वापरायचे, तांदूळ परड्या भरायला वापरायचे. आणि घरात खायला मात्र इंद्रायणीचा तांदूळ, त्यानंतर चांगला इंद्रायणीचा तांदूळ, बासमती तांदूळ, कोलम, हे असे तांदूळ चांगले चांगले घरात खाण्यासाठी. आणि परडी भरण्यासाठी रेशनचे तांदूळ, रेशनचे गहू, हे असं करायचं. आणि आम्ही परड्या भरल्या, आम्ही पटकन परड्या भरून घेतल्या. कशासाठी हे सगळं? का तुम्हाला काही देवानी सांगितलंय का? तुम्ही परड्या भरा, 10 भरा, 11 भरा, हे काय देवानी सांगितलंय का? 2 परड्या भरा, पण चांगल्या भरा. खाण्यासाठी म्हणजे चांगलं. आणि परड्या भरण्यासाठी म्हणजे हलका असं धान्य वापरायचं, की त्या धान्याचा काही उपयोग होत नाही. मग हे कशासाठी? तर मग देव काय खात नसतात, देव आपला भाव बघत असतात. मग ते देव बघतात आणि जे आपण करतो ना, तेच आपल्याला फळ मिळतं. आणि मग बरेच जण म्हणतात, वर्षानुवर्ष झाले आम्ही सगळं नियमाने करतो, आमच्यात काय बदलच होत नाही, आमच्यात काय फरकच पडत नाही. मग अशा जर गोष्टी केल्या तर कसा काय फरक पडेल, कसा काय बदल होईल? देवाला हे आपलं तुपाचा दिवा लावायचा म्हणलं की साधं तूप, त्याच्यानंतर दिवा लावायचा म्हणलं की पूजाचं तेल, तेल पण हलकं वापरायचं. आणि अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या, जे आपण दिवा लावत असतो ना, त्याची ऊर्जा ही सर्वत्र पसरत असते. जर तुम्ही हलक्या तेलाचा जर दिवा लावला ना, तर त्याची ऊर्जा तशीच पसरणार. जेवढं तुम्ही चांगलं वापराल तेवढं तुम्हाला चांगलं मिळत असतं. हे कोणाला कळत नाही, कोणी सांगत नाही. फक्त बाकीचंच सांगत राहतात. ह्या काय काय गोष्टी अशा छोट्या छोट्या म्हणतो आपण, पण ह्या खूप मोठ्या गोष्टी असतात. हे कोणी पाळत नाही, मानत नाही. आणि मग वर्षानुवर्ष कोणाकोणामध्ये बदल होत नाही. तर 2च परड्या भरा, पण चांगल्या भरा. हे असं काही करू नका, की हे भाव बघत असतात देव, आणि त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळत असतं. हे सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा. आणि मी स्पष्ट बोलते, जे दिसतं ते सांगते. कारण हे प्रत्येकजण सांगत नाही, प्रत्येकजण चांगलं सांगतात आणि चांगले बनायला बघतात. मी तसं नाही करत आहे. मी तुमच्या चुका दाखवते, चुका सुधरा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव दे, पद्मावती माता की जय.